उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार होतोय आणि जनता दरबारसाठी आता नागरिक जमायला सुरुवात झालेली आहे। जनता दरबारमधून सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेतील। कालच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या भेटीगाठीनंतर आज त्या नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत। काल पुण्यामध्ये सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली, तर आज जनता दरबार हा आता होतोय। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दीपक, नक्कीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती दौऱ्यावरती आहेत। खऱ्या अर्थाने बारामतीमधील जे ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत ते जनता दरबारासाठी सहयोग या निवासस्थानी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती जी नागरिकांची गर्दी आहे, आपण पाहू शकता की सहयोग या निवासस्थानी ज्या नागरिकांच्या समस्या आहेत ते नागरिक मोठ्या प्रमाणात घेऊन आलेले आहेत। मोठी सहयोग निवासस्थानी गर्दी झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक देखील सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यानंतर दूध उत्पादक संघ आहे जो यांच्या संचालक मंडळाची देखील बैठक असणार आहे आणि जे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे नवनिर्वाचित सदस्य आहेत ते पुरंदर, इंदापूर, दौंड आणि बारामतीमधील ते देखील काही वेळानंतर भेटण्यासाठी येणार आहेत। त्यांची देखील सदिच्छा भेट आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत। एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील मोठ्या प्रमाणात जनता दरबार असायचा। जे नागरिक आहेत ते समस्या घेऊन येत असत आणि पुणे आणि मुंबई या ठिकाणी नागरिकांना जावे लागू नये यासाठी हा जनता दरबार जागीच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असत। त्याप्रमाणेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती जे बारामतीमधील नागरिक आहेत त्या बारामतीतील सहयोग या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि आपल्या समस्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्या समस्या ह्या जागेवरती सोडवण्यासाठी स्वतः ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या उपस्थित आहेत। एकंदरीतच आज सकाळपासून जी गर्दी आहे ही मोठ्या प्रमाणात सहयोग निवासस्थानी पाहावयास मिळत आहे। नक्कीच धन्यवाद दीपक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर जनता दरबारसाठी आता नागरिक जमायला सुरुवात झालेली आहे। सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेतील। जनता दरबारच्या माध्यमातून समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो। अजित पवारांकडून सातत्याने शनिवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता सुनेत्रा पवार देखील जनता दरबार घेत आहेत। तर आज आम्हाला दुःखच आहे। 28 जानेवारीची जी दुर्दैवी घटना घडली आणि आज त्या घटनेला 15 दिवस झाले, परंतु वहिनी साहेबांनी परत नव्याने उमेद बाळगून बारामतीकरांसाठी, या महाराष्ट्रासाठी पुन्हा जोमाने जनता दरबार असेल, गोरगरिबांचे जे काम असतील ते करण्यासाठी आज वहिनींनी जनता दरबार भरवलाय। आज मला 15 जानेवारीला मी दादांना भेटले तेव्हा ते मला बोललेले आता आचारसंहिता आहे, कारण माझं स्पोर्ट्स मधनं काम आहे, तर त्यांच्याकडे स्पोर्ट्सचं खातं होतं दादांकडे, आता वहिनींकडे पण आहे। त्याच्यामुळे आता मला विश्वास आहे की दादांनी जो शब्द दिलेला तो वहिनी पूर्ण करतील। इथल्या ज्या विविध संस्था आहेत त्या सगळ्या अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत। अशाच पद्धतीने वहिनींनी सुद्धा तो झपाटा कायम ठेवून आमच्या सहकारी संस्थांना ज्या काही अडीअडचणी असतील किंवा पुढे जायचे जे काही मार्ग असतील या वहिनींच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्या आम्हाला दाखवले जातील। विविध क्षेत्रामधली लोक त्यांच्या विविध समस्या आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अजित पवारांकडून जनता दरबारचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। आतापर्यंत कधीही दर शनिवारी होणारा जनता दरबार हा चुकलेला नव्हता। अजित पवार सातत्याने जनता दरबारच्या माध्यमातून लोकांच्या समस्या दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जे नागरिक आहेत ते आपल्या समस्या घेऊन बारामतीमध्ये दाखल झालेलं पाहावयास मिळत आहेत। काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज जनता दरबाराचं वहिनीच्या उपस्थितीत आयोजन होते, काय सांगाल, काय भावना? आणि दादा गेल्यानंतर हा पहिला जनता दरबार संपूर्ण बारामती दुःखात आहे। वहिनींनीही त्या माऊलीने हे दुःख एवढं डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून दादांचा जो जनसेवेचा वारसा आहे तो वारसा पुढे चालवण्याचं काम आणि ज्याप्रमाणे दादा जनता दरबार भरवायचे, लोकांची कामे तत्काळ मार्गी लावायचे, त्याचप्रमाणे आपण आता सोशल मीडियाच्या किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की वहिनी साहेबांनी तोच वारसा अगदी त्याच कार्यपद्धतीने पुढे चालू ठेवण्याचं काम आता चालू केलेलं आहे। खरं तर भावना दाटून आलेल्या आहेत, कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आहेत। आज जनता दरबार दादा जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या ते जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा। आज देखील खऱ्या अर्थाने जनता दरबार वहिनीच्या उपस्थितीत होतोय, मोठे प्रमाणात नागरिक देखील झालेले आहेत। काय भावना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जनता दरबार दादा गेल्यानंतर? भावना खरंच म्हणजे सर्वत्र जनतर दुःखात आहेतच। संपूर्ण महाराष्ट्र आणि बारामतीकरांना सर्वात जास्त त्याचं दुःख आहे।
त्या दुःखाची तीव्रता जसे दिवस जातील अशी दुःखाची तीव्रता खरं तर कमी झाली पाहिजे, परंतु ती कमी होताना दिसत नाही. परंतु वहिनी साहेबांनी जो आता काम करण्याचा निर्णय घेतलाय, जनता दरबाराच्या माध्यमातून वहिनी साहेबांनी लोकांची कामे मार्गी लावण्याचा जो आता निर्णय घेतलेला आहे, त्याप्रमाणे आता आपण सर्वजणांनी वहिनी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे हे दुःख विसरून